आज आपण बघणार आहोत अननसाचा शिरो। अननसाचे असे गोल गोल राऊंडमध्ये असे कापं करून घेतली। नंतर गॅस पेटवून कढई ठेवले गरम करूक। म्हटलं आज अननस हा फ्रीजमध्ये त्याचा शिरो करे। आज म्हटलं रविवार पण हा, तर आज पोहे नको, आज शिरो बनवूया। एका साईडला पाणी गरम करीत ठेवले, तावगा तुमका दिसतच असतात। आणि कढई तापल्याच्या नंतर त्यात तूप टाकले। तूप चांगला असं वितळला की त्याच्यामध्ये नंतर मग काजूचे गर असे तुपामध्ये असे फिरून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे। एकदम पण जळवायचे नाही, खालीवर असे परतून घ्यायचे। तुम्ही तर काय शिरो बनवलं असंच असेल। आणि नंतर मग रवो अर्ध वाटी त्या तुपामध्ये फिरून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं वास येईपर्यंत। गॅस मात्र बारीकच ठेवायचं, नाही तर रवो करापतलो। वास येऊक लागलो ना रव्याचो की समजायचं रवो भाजत इलो। हे बघा चांगलं खालीवर असं परतून तुमका अशा अननसाचे बारीक बारीक फोडीव करू शकतास, किंवा अननस असा पाण्यामध्ये असं मेल्ट करून किंवा साखरेमध्ये असं मेल्ट करून तसा पण तुम्ही रव्यात घालू शकतास। हे बघा एका साईडला मी पाणी ठेवलेलं आहे ना, तर आता गरम पाणी त्याच्यामध्ये वतून घेऊ। हवे तेवढा वतायचा आणि परत तो चांगलो असो एक जीव करून घ्यायचो। आणि मग हे अननसाचे तुकडे केलेले आहेत ते टाकायचे, बारीक तुकडे आहेत। वाईच म्हटलं दाताखाली इले काय बरा वाटक होय ना, अननसाचा शिरो बनवतो। आणि मग तुमका हवी तेवढी चवीनुसार साखर घाला, कारण अननस पण हा जास्त गोड बरं नाही, मध्यम गोड चांगला। तुमका हव्या तसं तुम्ही करा। आता ह्याच्यात काय काय लोक हळद टाकतात, काय काय फ्रूट कलर पण टाकतात। मी काय कलर वगैरे काय टाकलंय नाही, म्हटलं नाश्ताक झाला, सकाळी पोटाची सोय झाली, बस झाली। आणि मग हे थोडं पाणी टाकलंय वायच, आणि नंतर मग हे परत काजूचे गर होते ते टाकले, चांगलं असं मिक्स करून घेतले। या बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, सगळा एकजीव हो का या। परत आता थंडी वाढली आहे, घसो नुसतं परत आता बसाक लागलो, आवाजात फरक जाणूक लागलो। यावेळी थंडी मात्र मस्तच पडली। आता झाकण ठेवायचा 2-3 मिनटं, बारीकच ठेवायचो गॅस, आणि नंतर परत शिरो परतून घ्यायचो। आता शिरो तसं तयारच झालो हा, तो असं शिरो ना करून बघा, तुमका आवडतं काय। ऐकलास तुम्ही माझ्यापेक्षा भारी करशाल, ऐकलास, कारण